मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अत्यंत गांभीर्यानं आणि जबाबदारीनं स्वच्छताविषयक कार्यवाही करावी असे निर्देश महानगरपालिका अतिरिक्त अश्विनी जोशींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। तसंच नियमित स्वच्छतेसोबत बांधकाम आणि पाडकाम राडारोड्याचं संकलन योग्य प्रकारे करावं, त्यासाठी विभाग स्तरावर आराखडा तयार करावा असंही सांगितलं। दहिसर इथं मंत्री पियुष गोयल यांच्या संकल्पनेतून जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। दहिसरच्या संजीवनी शाळेत हा कार्यक्रम पार पडला। यावेळी विविध विभागांचे अधिकारी तसंच बोरिवलीचे तहसीलदार उपस्थित होते। या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे। कल्याण डोंबिवली महापालिका बल्लाडी परिसरात अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली। या कारवाईत 60 पेक्षा जास्त अनधिकृत अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले। तसंच कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत ICSE मंडळाशी संलग्न एकमेव मुंबई पब्लिक स्कूल वुलन मिल्स या शाळेचा इयत्ता 10वीचा निकाल 100% लागला। शाळेतील सर्व 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 20 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य संपादन केलं। मुंबई महापालिकेच्या सभागृहात तातडीचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता अनुपस्थित राहिलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांवर कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते। सूत्रांच्या माहितीनुसार या प्रस्तावाच्या मतदानावेळी गैरहजर राहिलेल्या भाजप नगरसेवकांना स्पष्टीकरण मागवण्यासाठी नोटीस बजावली जाण्याची तयारी सुरू आहे। मुंबईत कचरा फेकण्यांवर CCTVची नजर असणार आहे। यासाठी कचरा व्यवस्थापनानं वॉर्ड मॅप तयार केला। मुंबईला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। मुंबईच्या गोरेगावमधील पत्रचाळीच्या रहिवाशांना 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे। रहिवाशांच्या मागणीनुसार त्यांना सध्या मिळत असलेल्या 25,000 एवढ्या भाड्याच्या रकमेत 10% वाढ करण्याचा निर्णय आहे। विमान इंधनावरील वॅट 1% करण्याचा विचार राज्य सरकार करते। या निर्णयामुळे राज्याला वार्षिक जवळपास 1,000 कोटी रुपयांचा महसुली तोटा सहन करावा लागू शकतो। विमान तिकिटांचा दर कमी करण्यासह विमान कंपन्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं राज्यांना विमान इंधनावरील वॅट कमी करण्याची शिफारस केली आहे। सध्या उन्हाळी सुट्ट्यांमुळे वाढलेल्या प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं मुंबई ते नागपूर दरम्यान 4 आणि पुणे ते नागपूर दरम्यान 2 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जाणारा खारेगाव खाडीवरील नवा उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला केला आहे। त्यामुळे ठाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा मोठा दिलासा मानला जातो। मध्य रेल्वेवर रूळ प्रकरणामुळे रोज 25 मिनिटाचा स्पीड ब्रेकर घेण्यात येत असल्यानं दुपारचं वेळापत्रक बिघडलं आहे। त्यामुळे ऐन उकाड्यात प्रवाशांचा खोळंबा होतोय। दररोज दुपारी साधारण 2 ते 2.5 तास अनेक गाड्या उशिराने धावत आहेत। प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो। मध्य रेल्वेच्या ताफ्यात काही दिवसांपूर्वी दाखल झालेली नवी AC लोकल CSMT पनवेल या हार्बर मार्गावर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे हार्बर मार्गावर AC लोकलच्या आणखी 14 फेऱ्या वाढणार आहेत। महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून ही लोकल सुरू करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात 15 डब्याच्या 2 नवीन लोकल उपलब्ध होणार असून त्यापैकी एक दाखल झाली आहे। या माध्यमातून नॉन AC लोकलच्या 17 फेऱ्या 1 मे पासून वाढवण्यात येणार आहेत। तर विरार डहाणू रोड मार्गावर पहिल्यांदाच 15 डब्यांच्या गाड्या सुरू करण्यात येणार। इंडिगोनं मँचेस्टर येथील विमानसेवा 1 सप्टेंबरपासून तर हिथ्रो आणि आम्स्टरडॅम येथील सेवा 27 ऑक्टोबरपासून तिकीट विक्रीतून काढून घेतली आहे। दिवाळीच्या तोंडावर इंडिगोनं विमान वाहतूक थांबवल्यानं मुंबईत येणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी संख्या तब्बल 4 लाखांच्या उंबरठ्यावर येण्याची शक्यता आहे। या विमानतळाची आतापर्यंतची एकूण प्रवासी संख्या 3,93,000वर पोहोचली आहे। तर लवकरच हा आकडा 4 लाखांवर जाण्याची शक्यता आहे। शहराच्या वाहतूक कोंडीवर जालीम उपाय प्रस्तावित असलेल्या अंतर्गत वर्तुळाकार मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला अखेर सुरुवात झाली। 29 किमीचा टप्पा गाठणारा आणि सुमारे 12,000 कोटींचा हा प्रकल्प ठाण्यासाठी महत्त्वाकांक्षी मानला जातोय। मात्र त्यावर थेट PMO कार्यालयाची नजर असेल। केंद्र सरकारच्या प्रगती प्लॅटफॉर्मवर या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला। पाली भाषेच्या संवर्धनासाठी गेले कित्येक महिने मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आंदोलन करणारा बौद्ध भिक्खूला उच्च न्यायालयानं सुनावलं आहे। विद्यापीठ हे विद्यापीठाप्रमाणेच राहू द्या, त्याला आखाडा करू नका अशा शब्दात न्यायालयानं त्यांना कॅम्पस कधी सोडणार याची माहिती देण्याचे निर्देश दिले। राज्य मंडळाच्या सर्व शाळांना 1ली ते 10वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचे 2025 ते 26 निकाल 1 मे रोजी जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मुंबईतील अनेक शाळांनी या निकालाची घाई करत 29 मे रोजीच आपल्या शाळांमधील निकाल जाहीर करून त्यासाठीच्या गुणपत्रिकांचं वाटप सुरू केलं। त्यामुळे उन्हाळी सुट्ट्यांच्या अगोदरच लाभ घेण्यासाठी शाळांनी सुरू केलेल्या या खटाटोपावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे।
शिक्षकांना अतिरिक्त कामातून सूट देण्याची मागणी शिक्षक परिषदेनं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. शिक्षकांना एप्रिलपासून अतिरिक्त कामातून मुक्त करून जूनपर्यंत सूट देण्याची मागणी करणारं पत्र दादा भुसेंना पाठवण्यात आलं. मुंबईत 2 मे पासून महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनी 2026 सुरू होत आहे. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीनं BKC हे प्रदर्शन भरणार आहे. हे प्रदर्शन 14 मे 2026 पर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी खुलं आहे. राज्यात उष्णतेची लाट पसरली असून विदर्भात पाऱ्यानं 47°C आकडा पार केला आहे. धक्कादायक म्हणजे उष्माघातामुळे पंढरपूरमध्ये तरुणाचा आणि लातूरमध्ये एका वृद्धाचा जीव गेला. मुंबईत सध्याच्या वाढत्या उन्हाळ्यात AC, कूलर, पंखे यांच्या वाढत्या वापरामुळे विजेच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे यंत्रणेवर ताण येतोय. तसंच वाढत्या उष्णतेमुळे विजेची उपकरणंही गरम होत आहेत. त्याचा दुहेरी परिणाम म्हणून मुंबई शहरातील ट्रिपिंगच्या घटना वाढल्यानं वीज खंडित होण्याच्या घटना वाढल्यानं मुंबईकर घामाघूम होत आहेत. अल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडण्याच्या शक्यतेनं राज्य सरकारची झोप उडाली. यंदा मान्सूनचं आगमनही 20 जूनपर्यंत लांबणीवर आहे. त्यातच मे जून दरम्यान उष्णतेच्या लाटांसह मराठवाडा विदर्भात तीव्र दुष्काळाचा इशारा देण्यात आला. त्यामुळे राज्यावर दुष्काळाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. राज्यात उद्योग सरकारी प्रकल्पांना चालना मिळवण्यासाठी वृक्षतोडीकरता आवश्यक असलेल्या परवानगीची मुदत 30 वरून 15 दिवसांवर आणण्यात आली. तसंच वृक्षतोडीकरता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संख्याही 11 वरून 5 वर आणण्यात आली आहे. AIच्या विश्वात महाराष्ट्र सरकारनं महत्त्वाकांक्षी पाऊल टाकलंय. महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता AI धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणांतर्गत 2031 पर्यंत 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक होणार. त्यामुळे 1.5 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. भिवंडीत कामवारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडले. परिसरातील कंपन्यांकडून रसायनयुक्त पाणी नदीत सोडलं जात असल्यानं प्रदूषणात मोठी भर पडली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला भेट देऊन नवी मुंबईकडून तातडीच्या पाणीपुरवठ्याची मागणी केल्यानंतर पनवेलमधील दीर्घकाळ चाललेलं पाणी टंचाईचं संकट मंगळवारी अधिकच तीव्र झालंय. आपली मागणी पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला.